एसओए रिफॉर्मेशन टीम बाबत IIT मुंबईने आयोजित केलेल्या सामाजिक प्रबोधन पाया असलेल्या रिफॉर्मेशन या स्पर्धेमध्ये एसओई म्हणजे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने भाग घ्यायचे ठरवले व IIT एक्सप्रेसने दिलेल्या विविध कार्यक्रमांपैकी एक वाहतूक नियम प्रबोधन या शालेय विद्यार्थ्यांकरिता कार्यक्रमाकरता आपण एक भाग आहात। तरी कार्यक्रमाची सुरुवात आपण मान्यवरांचे स्वागत करून करूया। किंवा महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाण अपघाताचं जास्त आहे की नाही? महायुद्ध झाले, तुम्ही इतिहासात वाचलं असेल, महायुद्ध झाले, एवढी लोक खलास झाली, तेवढी लोक खलास झाली, आहे की नाही? फक्त इतिहासात वाचलं। आता प्रत्यक्षात लोक महायुद्धापेक्षा जास्त म्हणतात की नाही? एका वेळेला अपघात झाला, कमीत कमी 3 ते 4 आकडा असतो। एका वेळी एक माणूस मरतो, पण एका अपघातात 3 ते 4 माणसं मरतात, आहे की नाही? तुम्ही आता किती शिकत आहात? 10वी शिकता नाही का? तुम्हाला गाडी चालवायचं परमिशन आहे का? नाही। आणि जोपर्यंत चांगली तुला चालवायमध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमामधून विद्यार्थ्यांच्या जरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हेल्मेट वापरा, मोबाईल चालू गाडी असताना बोलू नका, अपघात टाळता येईल ह्या दृष्टिकोनातून आपण प्रबोधन कार्य करत असतोय। अनेक ठिकाणी कार्यक्रम राबवत असतोय, आहे का नाही? तरी अपघात होत आहे की नाही? अन्य मार्गाने होतात। कोणी गाड्या चालवताना चुकी केली, थोडी जरी चुकी केली तरी अपघात हा घडत राहतो। आता यातले मला सांगा, किती मुलं रस्त्याने येताना, रस्ता ओलांडताना कसा ओलांडावा किती लोकांना मुलांना माहिती आहे? आवाज नकोय, फक्त हात वर करा। एखाद्याला चांगलं बोलता येत असेल त्यांनी बोलावं। बोलतो ना, हमको साइड कर खाली बस। रस्ता ओलांडत असताना वाहतुकीच्या भाषेमध्ये त्याला कर्बट्रेल असं म्हणतात। रस्ता ओलांडताना आपण प्रथम रस्त्याच्या कडेला थांबलो पाहिजे। येणारी रहदारी आपल्या उजव्या साईडने, कुठल्या रस्त्याच्या कडेला थांबतो? येणारी रहदारी कुठून येणार आहे? उजव्या साईडने। प्रथम उजवीकडे पहा, डावीकडे पहा, पुन्हा उजवीकडे पहा। येणाऱ्या वाहनाचा वेग लक्षात घ्या, नाहीतर जोरात वाहन येते। उजव्यासाठी का चालायचे रे? उजव्यासाठी का चालायचे? तर येणारी रहदारी आहे ते समोर येत असते आपल्या, बरोबर की नाही? आणि त्या वाहनाच्या विरुद्ध दिशेने आपण चालतो तर ती वाहनं येताना आपल्याला दिसू शकतात, आपण त्यांना साईड देऊ शकतो, ते व्यवस्थित जाऊ शकतात। आपण ही वाहनं त्या पांढऱ्या पट्ट्याच्या तिथं थांबली पाहिजे, त्याला स्टॉप लाईन, बरोबर आहे? स्टॉप लाईनच्या नंतर जे 2-3 फूट अंतर सोडलेलं असतं, त्याच्यानंतर पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे पट्टे मारलेले असतात, त्याला झेब्रा क्रॉसिंग म्हणतात। त्या ठिकाणाहून पायी चालणाऱ्या लोकांनी चौकातून रस्ता त्या ठिकाणाहून वाढायचा, बरोबर आहे? नाहीतर सिग्नल चौक चालू ऍक्टिंग मधून घुसला काय होईल? होणार की नाही? बरोबर की नाही? म्हणून पायी चालणाऱ्यासाठी चौकामध्ये पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे पट्टे मारलेले आहेत। आणि रोडवरती प्रथम प्राधान्य कोणाला दिलं जाते माहिती आहे? रोडवरती जर रोडचा जास्तीत जास्त रोडवरती हक्क कोणाचा असेल तर पायी चालणारा। कोणाचा? प्रथम प्राधान्य त्यांना आहे, त्याच्यानंतर 2 व्हीलर, त्याच्यानंतर 3 व्हीलर, 4 व्हीलर असं आहे। कळलं? सिग्नल किती प्रकारचे आहेत? कोणते कोणते? लाल, पिवळा आणि हिरवा। लाल सिग्नल आहे तो काय दर्शवतो? थांबा। काय म्हणतो? रंग कसला आहे? डेंजर आहे का? जर तुम्ही नाही थांबला चौकात गेला काय होईल? काय होईल? सिग्नल कडे बघा, हसायचं आणि लगेच तोंड बंद करायचं।
म्हणजे पुढचं बोलतोय. लाल सिग्नल आहे, त्याचा रंग लाल आहे. तुम्ही जर त्याचं उल्लंघन केलं तर अपघात झाला की सगळ्या चौकात लाल याचं थांबव. बरोबर की बरोबर. सिग्नल आहे, पिवळा सिग्नल काय दर्शवतो? काय? सावधान करतो. त्याचे दोन अर्थ आहेत. जर पिवळा सिग्नल लागायच्या आत तुम्ही स्टॉप लाईनच्या पुढे गेला तर तुम्ही चौक पार करू शकता. बरोबर की नाही? आणि जर पिवळा सिग्नल लागायच्या अगोदर किंवा नंतर तुम्ही स्टॉप लाईनच्या पाठीमागे, सिग्नल लागायच्या अगोदर जर स्टॉप लाईनच्या पाठीमागे तुम्ही वाहन पुढे नेऊ शकत नाही. वाहतुकीचे आपण सर्व वाहतुकीचे नियम पाळू, होणारे जीवघेणी अपघात टाळू. लाल पिवळ्या दिव्यांचा ठेवू आपण मान, हॉर्नकडे लक्ष द्या, पुढे ठेवा काम. होता अपघात द्या त्याला मदतीचा हात. पोलिसांना कळवा, नसीब असेल परंतु तर वाचेल त्याचे प्राण. पोलिसांची मनात भीती बाळगू नका, ते तर तुमचे सहकारी काका. स्वतः शिका व दुसऱ्याला शिकवा, जन्मनात वाहतुकीचा हा संदेश जागवा. इथे येऊन 4 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लक्ष द्या समोर बघा ऍक्सिडेंट कसे होतात. बरोबर आहे का नाही? की आपण जर वाहतूक नियम जर नाही पाळले, वाहनावर लक्ष नाही दिलं, बरोबर आहे का नाही, तर हे असे अपघात घडत असतात. हे असे अपघात घडू नये म्हणून जे आमचे वाहतूक शाखेतर्फे पुणे पोलीसतर्फे वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. बरोबर आहे का नाही? आपण तुम्हाला जो आता आजचा जो कार्यक्रम राबवला हा का राबवलाय, कशासाठी राबवलाय, उद्देश काय आहे? आपल्या आशिया खंडामध्ये तुम्हाला सांगतो मी, आशिया खंडामध्ये 1 मिनिटाला 1 अपघात होतो. किती मिनिटाला? दर 2 मिनिटाला 1 माणूस आगो होतो. 2 मिनिटाला. किती मिनिटाला? आणि दर 3 मिनिटाला 1 माणूस अपघातामध्ये मरण पावतो. आणि मला सांगा, अपघातामध्ये मरण पावणारी व्यक्ती ही काय 80-90 वर्षाची असते का? बरोबर आहे. तुम्हाला वाचून घेऊन सांगितलं, तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा, नातेवाईकांना सांगा, मित्रांना सांगा, बरोबर आहे, जेणेकरून जास्तीत जास्त अपघाताचे प्रमाण कमी होईल. थँक्यू सर व इतर त्यांचे कर्मचारी सहकारी इथे आल्याबद्दल एससीओई रिफॉर्मेशन टीम कडून त्यांचे हार्दिक आभार. तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक यांनी आमच्या विनंतीस मान देऊन आम्हाला इथे बिनशर्त कार्यक्रम करण्याची परवानगी दिल्याबद्दल त्यांचेही आभार व आपण हा कार्यक्रम शांतपणे ऐकल्याबद्दल आपणा सर्वांचेही आभार.